Welcome to Sanskriti Academy. Today we are going to see English Medium Geography Chapter 1. Chapter 1 Friendship with Geography. This we are going to study today. 1. Friendship with Geography. भूगोलाशी मैत्रीण. थोडक्यात काय भूगोल याची मैत्रीण करायचं आपल्याला. Geography is a कॉम्प्रेसिव्ह सब्जेक्ट. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय? व्यापक मोठी. म्हणजे जॉग्राफी ही भूगोल हा असा विषय आहे तो खूप व्यापक आहे, खूप मोठ्या प्रमाणात तो विषय आहे, त्यामुळे त्याला म्हणलाय कॉम्प्रेसिव्ह सब्जेक्ट आहे. नंतर इट इज फिल्ड विथ द कॉन्टेंट्स ऑफ द युनिव्हर्स. ची माहिती ह्यामध्ये समावेश आहे. जवळपास विश्व म्हणजे आपल्याला पृथ्वी माहिती आहे. पृथ्वीवरती सगळ्या देश विदेश सगळ्या पूर्ण म्हणजे कॉन्टिनेंट्स आल्या तिथं, त्यानंतर सीज आलेले आहेत, हे सगळं आपल्याला माहिती आहे. हाऊ मेनी कॉन्टिनेंट्स आर देअर, हाऊ मेनी ओशन्स आर देअर. सम ड्रॉइंग्स आर गिवन हिअर. सी पृथ्वीवरती काय काय दाखवलं, सॅटेलाइट दाखवलेलं आहे, अर्थ, त्यानंतर सन दाखवलेला आहे. थॉट्स प्रोविंग क्वेश्चन्स. इथं तुम्हाला असं विचारलंय, दे आर आस्क यू इफ यू गेट अन अपॉर्च्युनिटी टू गो टू स्पेस व्हॉट कुड यू स्टडी थ्रू द ऑब्झर्वेशन. जर तुम्हाला स्पेसवर जायची संधी मिळाली, म्हणजे अवकाशात जायची संधी मिळाली, तर तुम्ही कशाचा अभ्यास करू शकता? एक काय काय अभ्यास करू शकतो आपण? जसं आपण पृथ्वीवर चाललो तसं आपल्या रॉकेटमधून काय दिसेल, पृथ्वी पूर्ण आपल्याला दिसायला लागेल. त्यानंतर तिथलं डिफॉरेस्टेशन, क्लायमेट चेंज आपल्याला बघायला मिळेल, ॲटमॉस्फिअर चेंज, हे सर्व गोष्टी आपण तिथे पाहू शकतो. एक्सप्रेस युअर ओपिनियन ऑन द स्कोप अँड थॉट्स ऑफ जॉग्राफिक स्टडी. आता तुम्हाला तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, तुमचे ओपिनियन तुम्हाला सांगायचे आणि स्कोप थॉट जॉग्राफी स्टडी बद्दल तर तुमचे विचार मत मांडायचे आहेत मित्रांनो इथं. तर यू कॅन डू इट दॅट, आय होप फ्रॉम यू. लेट अस स्टडी नाउ कॉन्सेप्ट ऑफ जॉग्राफी. व्हॉट इज द कॉन्सेप्ट म्हणजे काय? कॉन्सेप्ट बघूया आपण. जॉग्राफी इज द वर्ड टेकन फ्रॉम द ग्रीक वर्ड जिओग्राफिया. जिओग्राफी ह्या ग्रीक शब्दातून हा शब्द घेतलेला आहे. जिओ मीन्स द अर्थ. हा जर जिओचा अर्थ होतो अर्थ, अँड ग्राफिया मीन्स डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे मोठ्या व्यापक प्रमाणात त्याचा उल्लेख केलेला आहे. सो जॉग्राफी मीन्स द सायन्स दॅट डिस्क्राईब द अर्थ. व्हॉट इज जॉग्राफी? सो क्वेश्चन इथं तयार होऊ शकतो. व्हॉट इज जॉग्राफी? व्हॉट इज जॉग्राफी? तर हा क्वेश्चन आहे. व्हॉट इज जॉग्राफीचा आन्सर हा इथून येतो मित्रांनो. जॉग्राफी मीन्स द सायन्स दॅट डिस्क्राईब द अर्थ. म्हणजे पृथ्वीबद्दल संपूर्ण माहिती म्हणजे जॉग्राफी. जॉग्राफी मीन्स द सायन्स दॅट डिस्क्राईब द अर्थ. इन्क्लूड दोन म्हणजे जॉग्राफीचे दोन पडतात. एक फिजिकल म्हणजे भौतिक शाखा एक पडते, आणि अँथ्रोपोनिक्स म्हणजे मॅन मेड म्हणजे पृथ्वीवरती माणसानं केलेले ज्या काही प्रगती आहे, त्यामध्ये आपण अधोगती पण केलेली आहे, काही अतिप्रगती झाल्यामुळे अगोती पण झाली आहे, त्या माणसानं पृथ्वीवर केलेले कार्य ह्याच्याबद्दल संदर्भात त्याला म्हणलाय अँथ्रोपोनिक, मानवाने केलेले कार्य. कॉम्पोनंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ अँड देअर इंटरडिपेंड्स फिजिकल जॉग्राफी अँड ह्युमन जॉग्राफी. आता इथं काय म्हणलेलं आहे बघा, कुठले जे घटक आहेत जे मानवानं पृथ्वीवरती राहून ते कार्य केले आहेत, तर त्याला म्हणतो फिजिकल आणि भौतिक जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफी. मानवाचा पण हा ज्यात भूगोलामध्ये समावेश झालेला आहे. ते कसं, तर आपण पुढे बघूया. आर टू मेन ब्रांचेस ऑफ जॉग्राफी. तर जॉग्राफीचे दोन ब्रांचेस काय? दोन ब्रांचेस येतात. एक आहे जॉग्राफिया आणि दुसरा आहे ह्युमन जॉग्राफी. हा दोन ब्रांचेस आहेत भूगोलाच्या. अकॉर्डिंग टू द स्कोप ऑफ स्टडी व्हेरियस सब ब्रांचेस ऑफ जॉग्राफी हॅव बीन फॉर्म. आता भूगोलाचा अभ्यास केल्यामुळं आफ्टर स्टडिंग द जॉग्राफी देर आर मेनी ब्रांचेस फॉर्म इन जॉग्राफी. सो विल स्टडी इन दॅट वे. आता इथं आपल्याला चित्र पण दिलेलं आहे, ते आपण बघूया. पहिला वरचं द सोर्सेस ऑफ जॉग्राफी स्टडी. सोर्सेस म्हणजे माध्यम कुठले कुठले आहे बघू. इन जॉग्राफी फिजिकल अँड ह्युमन कॉम्पोनंट्स आर द इंटर रिलेशनशिप आर स्टडीज. म्हणजे भूगोलामध्ये आपलं काय करतो, भौतिक शास्त्राचा आणि मानवी कॉम्पोनंट्स म्हणजे मानवानी घटक पृथ्वीवरती जे घटक केलेले आहेत त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध येतो. जसं की पृथ्वीवरती रस्ते बांधणे, घर बांधणे ह्या मानवाने केलेली कृती आहेत. टू कंडक्ट सच स्टडीज
सायंटिफिकली सोर्स ऑफ डाटा प्ले इज इम्पॉर्टंट रोल. म्हणजे असा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय लागतो, त्याचा एक डाटा लागतो. डाटा म्हणजे काय, एक प्रकारचा तो एक संच असतो, माहितीचा संच असतो तो. देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस डाटा कलेक्शन. हा बघा, डाटा कलेक्शनचे दोन प्रकार आहेत, प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स. म्हणजे माहिती संकलन करण्याचे दोन प्रकार आहेत. त्यात म्हणतो प्रायमरी प्राथमिक आणि सेकंडरी म्हणजे द्वितीय. तर आता खाली आपलं चित्र दिलेलं आहे, त्याबद्दल अभ्यास करूया. बघा, व्हॉट इज जॉग्रफी. जॉग्रफी स्टडीमध्ये काय काय दिलं बघा. रिसोर्सेस म्हणजे साधने काय काय आपल्याला, त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल शाश्वत प्रगती केलेली आहे माणसाने. तर काय बघू, ह्युमन फॅक्टर्स मध्ये काय काय ते बघू आपण. ह्यात ह्युमन फॅक्टर्स मध्ये काय केलेलं आहे, माणसाने पॉप्युलेशन, माणसाची पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढलेली आहे. त्यानंतर ह्युमन सेटलमेंट्स, घरं वाढले आहेत पृथ्वीवर. आधी पृथ्वी जेव्हा तयार झाली होती 4,500 कोटी वर्षावरती पूर्ण जंगल होतं. त्यानंतर डिफॉरेस्टेशन झालं. जसं जसं मानव प्रगत करत गेला तसं हा जंगल तोडायचा प्रकार वाढला, डिफॉरेस्टेशन मोठ्या प्रमाणात झालं आणि मानवाला घर बांधण्याची फार आवश्यकता होती. आणि आज आपण बघतोय जिकडे तिकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल आपल्याला दिसतंय. हा ह्युमन सेटलमेंटचा भाग झाला. त्यानंतर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, आता बिझनेस, व्यापार वाढला. व्यापार वाढल्यामुळे दळणवळण वाढल्या, ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं आहे. बिकॉज ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन दे नीड रोड्स, सो दे आर ऑल्सो डिफॉरेस्टेशन ड्यू टू फॉर फॉर्मिंग रोड्स. रस्ते तयार करण्यासाठी जंगल तोडीचा झाला उपयोग. त्यानंतर नदीपात्रातून रस्ता काढावा लागला, त्यामुळे त्याच्यावर पूल बांधण्यात आला. हे सगळ्या मानवाचे हस्तक्षेप आहेत. त्यानंतर चेंजिंग सोशल कंडिशन. ह्याच्यामुळे काय झालं, सोशल कंडिशन म्हणजे मानवाची सामाजिक प्रगती पण होत गेलेली आहे. कशामुळे, व्यापारामुळे. तो व्यापक अर्थाने काय झालेला, आर्थिकदृष्ट्या संपन्न होत गेलेला आहे. हा झाला मानवी फेड. आता आपण फिजिकल भौतिक फॅक्टर्स काय काय ह्याच्यात बघूया आपण. काय काय झालं बघा. लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय, व्हॉट इज लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे पृथ्वीचा हा वरचा जो कवच आहे, म्हणजे जो टणक क्रस्ट भाग म्हणतो आपण, त्याला लिथोस्फिअर म्हणलेला. इथे चित्रात पण दाखवलंय बघा, पृथ्वीचे डोंगर दाखवले तुम्हाला. हा दगडी भाग जो आहे. त्यानंतर हायड्रोस्फिअर म्हणजे काय, जो हायड्रो म्हणजे पाण्याचा जो पाणीचा वाव आहे. पृथ्वीवरती पाणी आहे सगळीकडे, आपल्याला माहिती आहे 70% हे पाणी पृथ्वीवरती आहे. त्याच्यामध्ये राहणारे जीव, त्याच्याच काय संबंध येतो आपल्या मानवावरती, त्याच्याबद्दल हायड्रोस्फिअर दिलाय. ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे मित्रांनो वातावरण. व्हॉट इज ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर इज ऑफ, जसं आपण पाहतो ऍटमॉस्फिअर मध्ये ट्रोपोस्फिअर येतो, स्ट्रॅटोस्फिअर येतो, मेसोस्फिअर येतो, त्यानंतर थर्मोस्फिअर आणि एक्सपोस्फिअर. हे लेअर आहेत पृथ्वीवर. जसं तुम्ही जाईल तसं ऍटमॉस्फिअरच्या थर येतात. आता ह्या सगळ्यांना मिळून, हे सगळे मिळून आपल्याला काय तयार होतं इथं, बायोस्फिअर. व्हॉट इज बायो. बायो मीन्स काय, जीव. ह्या सगळ्या जीव, ह्या सगळ्यामध्ये म्हणजे लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ऍटमॉस्फिअर, ह्या सगळ्यामध्ये जीवांचा सहवास आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स लिव्ह इन दिस काइंड ऑफ फिजिकल फॅक्टर्स. बघूया प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस. आता आपण इथं पाहिलं होतो की जॉग्रफीचे काही दोन भाग पडतात. ते कुठल्या कुठल्या होत्या, जॉग्रफीचे दोन भाग आहेत. कुठल्या होत्या त्या, प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस. तर डिटेलमध्ये आपण पाहूया पेज नंबर 11 की प्रायमरी सोर्सेस. व्हॉट आर प्रायमरी सोर्सेस. डेफिनेशन दिलंय. प्रायमरी डाटा इन जॉग्रफी स्टडीज मीन्स द डाटा दॅट इज कलेक्टेड थ्रू ऍक्च्युअल, इथं महत्वाचं, ऑब्झर्वेशन, मेजरमेंट अँड रेकॉर्ड्स. प्रायमरी म्हणजे प्राथमिक हा जो माहितीचा संच आहे, ते कशात करायचं तुम्हाला, प्रत्यक्षात. म्हणजे प्रत्यक्षात जसं की दिलेलं आहे इथं फील्ड वर्क दिलेला, फील्ड व्हिजिट दिले, आपण प्रत्यक्षात भेट देतो आणि तेव्हा आपण प्रत्यक्षात भेट दिल्यावर काय माहिती मिळते त्याची आपण ती माहिती संकलन करतो. म्हणून ह्याला म्हणलेलं आहे ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन, मेजरमेंट, ते रेकॉर्ड ठेवतो. त्यामध्ये काय काय दिलं बघा, कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रायमरी एक्झाम्पल पण दिलेलं आहे. त्याच्यात पण सेकंडरी काय दिले आहे, डिफरन्स बिटवीन. दे हॅड शोन यू द डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी. सेकंडरी मध्ये काय काय तर डेफिनेशन काय, सेकंडरी डाटा इज जॉग्राफिकल स्टडीज मीन्स डाटा दॅट इज ऑलरेडी कलेक्टेड, अनालिसिस or presented. This data is received through some other individual organization and publication etc. म्हणजे रिपोर्ट्स, मॅप्स, आर्टिकल. सेकंडरी मध्ये काय होतं, ऑलरेडी माहितीची संकलन केलेल्या कुठल्या तर माध्यमातून, जसं की संस्थेच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून. ही माहिती आपण स्वतःहून संकलित केली नसेल तर ती माहिती आपल्याला दुसऱ्याकडून मिळालेली आहे. त्याला म्हणतात सेकंडरी सोर्स ऑफ डाटा. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय बघूया आपण. फील्ड व्हिजिट करतो. फील्ड व्हिजिट प्रत्यक्षात भेट देणे. फील्ड व्हिजिट म्हणजे काय, प्रत्यक्ष भेट देणे. डायरेक्ट अँड ओरिजिनल इन्फॉर्मेशन रिसिव्ह. प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष तिथलं इन्फॉर्मेशन मिळते.
त्यानंतर काय म्हणलं, इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हा सेकंड पॉईंट आला प्रायमरीमध्ये. इट हॅज मोर क्रेडिटेबिलिटी, विश्वासार्हता धरून काम होते. आता सर्वे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. सर्वेक्षण म्हणजे निरीक्षण करायचं आहे, नवीन माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे इट इज द सोर्स ऑफ न्यू इन्फॉर्मेशन, नवीन माहिती गोळा करते, इन्फॉर्मेशन मिळतं. त्यानंतर ड्रोन सर्वे, आता नवीन तंत्रज्ञान हा ड्रोन. पूर्वी हा ड्रोन नव्हता, तर लोक कसं करायचे, प्रत्यक्ष त्यांना जावं लागत होतं आणि तिकडे त्याची माहितीची संकलन करत होतं. त्यानंतर लोकेशन स्पेसिफाईड गिवन एक्झॅक्ट डाटा अबाउट अ स्पेसिफिक लोकेशन, म्हणजे एक ठराविक भागापुरते आपल्याला जर माहिती हवी असेल, समजा आता जंगलातली माहिती आहे, जंगलात तर तेवढ्या आत आपण जाऊ शकत नाही, तर आता काय माध्यम मिळाले, आपण ड्रोन उडू शकतो. समजा आता तिथं वाघांची संख्या आपल्याला जंगलामध्ये मोजायची आहे, काउंट करायची F2, देन मग आपण तिथे एका ठिकाणी बसून ड्रोन उडू शकतो आणि ड्रोनवरनं तिथे वाघ जंगलामध्ये वाघ कुठे आहेत किंवा सिंह कुठे आहेत हे आपल्याला त्याच्या माध्यमातून दिसू शकतं. त्यानंतर हा वेदर डाटा, हा पण महत्वाचा आहे. रिक्वायर मोर एफर्ट्स अँड इज मोर एक्सपेन्सिव्ह. वेदर डाटा कलेक्शन करणे म्हणजेच काय, आपल्याला हवामानाच्या स्थितीचा अभ्यास करणे. हवामानाच्या स्थितीचा अभ्यास करणे हा जर डाटा संकलित करायचा असेल तर त्याला खूप खर्चिक आहे, तो खूप खर्चिक आहे. आता सेकंडरीमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक बघू काय काय, तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय मिळाला, ऑलरेडी डाटा इज अवेलेबल विथ अस इन द फॉर्म ऑफ इंडिव्हिज्युअल, ऑर्गनायझेशन और पब्लिकेशन लाईक न्यूजपेपर रिपोर्ट्स. तर ते कॅरेक्टरिस्टिक्स काय, ग्लोब मॅप, आपण मॅप घेतला समोर तर एक काल्पनिक करू शकतो की जग कसं आपल्याला दिसू शकतं. त्याच्यावरनं त्यांची मांडलेली जी व्याख्या आहे, थेअरी आहे, डेफिनेशन, दॅट इज डाटा इज इनडायरेक्टली कलेक्टेड. ग्लोब पाहिलं किंवा मॅप बघितलं की आपल्याला इनडायरेक्टली तो आपल्याला माहिती मिळते. द क्रेडिटेबिलिटी ऑफ द डाटा कॅन बी डिफर फ्रॉम सोर्स टू सोर्स. म्हणजे काय, म्हणजे ही माहिती आपल्याला जी मिळते ते स्तोत्रानुसार ही वेगवेगळी माहिती असते. काय असते, विश्वासार्हताबद्दल त्याच्याबद्दल जरा शक्यता कमी असते. म्हणजे आपण विश्वास, कारण वेगवेगळ्या स्तोत्र वेगवेगळ्या माध्यमातून माहिती आपल्याला वेगवेगळी मिळते. जसे की ॲटलस, टेक्स्टबुक अँड रेफरन्स बुक. ॲटलस काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ॲटलस हे पूर्वी आपल्या इथं, आता मोबाईल येण्याआधी जर तुम्हाला प्रवासावर ॲटलस हे बुक मिळायचं, अजूनही बाजारात मिळतं. ते सर्व मॅप दिलेले आहेत त्यामध्ये, पूर्ण भारताच्या, पूर्ण जगाच्या, तुम्हाला जसे हवे तशा. समजा महाराष्ट्राचा हवा आहे, पुणे जिल्ह्याचं परफेक्ट माहिती आहे, सोलापूर जिल्ह्याचं पाहिजे, कोल्हापूर, तर परफेक्ट त्यातलं सगळं बारीक ना बारीक त्याच्या सगळ्या रस्ते वगैरे दिलेले आहेत, त्याला ॲटलस म्हणतो. त्यानंतर द डाटा ऑलरेडी प्रोसीड अँड देन प्रेझेंटेड, म्हणजे एकूणच काय, तर ऑलरेडी डाटा मिळवलेला आहे, म्हणजे माहिती आधीच संकलन केली आहे, त्याच्या आधी माहितीचे सादरीकरण केलेले असते, म्हणजे माहिती मिळून आधी सादर केलेले आहे. त्यानंतर रिसर्च जर्नल, मॅगझिन्स आणि न्यूजपेपर, आणि ते प्रकाशित केले कशातून, आपल्याला माहिती मिळते पेपरातून मिळते, काही पुस्तके आहेत भूगोलाचे त्यातून आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट इमेजेस बघा, डाटा कॅन बी इझिली अवेलेबल थ्रू बुक्स, रिपोर्ट्स, इंटरनेट एक्सेट्रा. आता आपल्याला जे इंटरनेट आहे मिळालं, इंटरनेटवरून आपल्याला सगळी माहिती आता आपण सहज मिळू शकतो. त्यानंतर क्लायमेट डाटा, इथं पण महत्वाचं बघा, क्लायमेट म्हणजे इथं काय, हवामान खात्याविषयीची नोंद आपल्याला पाहिजे. त्याची बघा काय, लेस एक्सपेन्सिव्ह आहे इथं, सेव्ह एफर्ट्स, कारण इथं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की बाबा समजा महाराष्ट्रात कोकण विभागात जर रिजनमध्ये गेलो तर तिकडे दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असतो. ही माहिती वर्षानुवर्ष आपल्याकडे संकलित होत गेली आहे. त्यामुळे ह्याला काय होतो, लेस एक्सपेन्सिव्ह आहे. पण नवीन माहिती काढायची असेल तर आपल्याला इथं एफर्ट्स एक्सपेन्सिव्ह, हा खर्चिक बाब आहे. आता विच सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन विल यू सी टू कलेक्ट डाटा अबाउट द पॉप्युलेशन ऑर युअर विलेज ऑफ टाउन. जर तुम्हाला तुमच्या गावातली लोकसंख्येची माहिती काढायची, कुठले सोर्स करतात, तर तुम्ही प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट, याचा आन्सर असेल मित्रांनो फील्ड व्हिजिट. कंप्लीट द टेबल गिवन बिलो ऑफ द क्लासमेट. आता तुम्हाला त्याच्यावर ते माहिती तुम्हाला भरायची, ह्याच्यातून आपल्याला रेकॉर्ड्स मिळतात, रेकॉर्ड बुक्स, त्यानंतर वेबसाईट आपल्याला माहिती आहे, वेबसाईट पासून माहिती मिळते आपल्याला. त्यानंतर जर्नल्स मधून माहिती मिळते. आता क्रेडिबिलिटी मध्ये काय ते, कशाचा सोर्स आहे, इट इज विश्वासार्हता, इट इज
It is directly collected प्रायमरी मध्ये माहिती आहे डायरेक्टली कलेक्ट म्हणजेच काय उदाहरण काय देतो आपण एक्झाम्पल फील्ड व्हिजिट देऊ शकतो आपण किंवा इंटरव्ह्यू पण होते इथं फील्ड व्हिजिट और इंटरव्ह्यू तर नेचर ऑफ डाटा काय असेल आपल्याला सर्वे किंवा इंटरव्ह्यू इथं पण सर्वे येईल सर्वे इंटरव्ह्यू तर स्कोप मध्ये काय स्मॉल वाईड कसं स्कोप असेल तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळेल किंवा छोट्या प्रमाणात पसेज मिळेल लार्ज नंतर कॉस्ट ऑफ टाइम आता सेकंडरी मध्ये आपल्याला कॉस्ट विचारलं होतं रिक्वायर लेस ह्याच्यामध्ये काय येतं रिक्वायर मोर तर इथं रिक्वायर लेस येते रिक्वायर लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चाचा भाग आहे तो त्यानंतर एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो इथे सर्वे देऊ शकतो सर्वेस फील्ड व्हिजिट इंटरव्ह्यूज त्यानंतर इथे तो न्यूज पेपर मॅगझिन बुक्स तर या प्रकारचे आपल्याला आपण हे प्रायमरी डाटा सेकंडरी डाटावरून कलेक्ट केलेली जी माहिती आहे तर तुम्हाला पाहिजे तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही लिहू शकता आता नेक्स्ट पेज वरती जाऊया आपण आता आपल्याला काय म्हणलं बघा इथे एक टेबल दिलेला तो आपण कंप्लीट केला डू यू नो छत्रपती शिवाजी महाराज एस्टॅब्लिश आवर स्वराज बाय युजिंग जॉग्राफिक नॉलेज म्हणजे महाराजांना भौगोलिक ज्ञानाचा खूप अनुभव होता म्हणजे कशाला भूगोलाचा खूप सखोल ज्ञान होता त्यामुळे त्यांनी काय केलं व्हेरी इफेक्टिव्हली सखोल ज्ञान होता आणि ते परिणामकारक ज्ञान होता त्यांना ही मेड वॉरफेअर टेक्निक वॉरफेअर म्हणजे युद्धतंत्र त्यांनी शिकलं त्यामध्ये मग भौगोलिकाचा कसा उपयोग करून घेतला बघा त्यांनी त्यानंतर गव्हर्नर प्रशासन गव्हर्न म्हणजे सरकार चालवणे सरकारचा म्हणजे राजकारभार कसा करावा गव्हर्नन्स म्हणजे राजकारभार कसा करावा फोर्ट बिल्डिंग किल्ले कसे बांधणं ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन मोर कॅपेबल बाय मेकिंग हे एपीटी ऍट म्हणजे ऍप्रोप्रिएट म्हणजे तंतोतंत आणि बरोबर माहिती त्यांनी त्याची गोळा केली होती यूज ऑफ माउंटन्स त्याबद्दल त्यांनी काय केले किल्ले बांधताना बघा डोंगरावरचा उंचावटा भाग घेतला हिल्स अँड व्हॅलीज युजिंग गोरिला टॅक्टिक्स म्हणजे गोरिलाचा उपयोग करून त्यांनी युद्धनीती जिंकली द एनिमी वॉज ब्रॉट टू द नीज म्हणजे शत्रूला त्यांनी गुडघेवरती टेकवलं कसं का तर द कॉस्ट वॉज युज बाय एस्टॅब्लिश द नेव्ही द कोस्ट म्हणजे जो समुद्र किनारा होता त्यांनी तिथं नेव्ही ज्या उपयोग केला नेव्ही म्हणजे नौदलांचा त्यांनी उपयोग केला फोर्ट कॅस्टल्स अँड सिडेल्स व्हेअर कन्स्ट्रक्टेड म्हणजे किल्ले बांधले त्यांनी त्या म्हणजे राजवाडे बांधले त्यांची सर्वांची त्यांनी बांधणी केली होती अप्लाइंग जॉग्राफिक नॉलेज हे सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळे बांधले कशावरून तर त्यांच्या भौगोलिक परिस्थिती किल्ले बांधताना महाराजांनी काय केले उंचावरती किल्ले बांधले डोंगरावर जेणेकरून शत्रूला ते दिसता का नाही किंवा शत्रू लांबून येत असेल तर आपल्याला बघता येईल तर आता तुम्हाला मित्रांनो इथे हे दिलेलं बघा विच प्रायमरी सेकंडरी सोर्सेस डाटा विल यू यूज टू स्टडी द ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस इन युअर तालुकामध्ये तुम्हाला पाहिलं तर तुम्ही इथं फील्ड व्हिजिट इथं येईल किंवा प्रायमरी सोर्स इथं येईल हाऊ शुड द प्रायमरी अँड द सेकंडरी सोर्सेस बी यूज लर्निंग बाय सब्जेक्ट जॉग्राफी तर हा तुम्ही मला कमेंट करून सांगा आता एक तुम्हाला इथे जॉग्राफी डे म्हणून दिलेलं बघा हाऊ टू सेलिब्रेट इन स्कूलमध्ये कसे सेलिब्रेट करायचं आहे भौगोलिक दिन म्हणजे जॉग्राफी डे इथं तुम्हाला मित्रांनो काय दिलं एक चार्ट दिलेलं बघा इथं काय करायचं तुम्हाला ऑर्गनायझिंग व्हेरियस कॅम्पेन म्हणजे तुम्ही लोकांमध्ये घेऊन किंवा वर्गामध्ये वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी एकत्र येऊन तिथं तुम्ही भूगोलावरची गप्पा मारायचे त्यानंतर तुम्ही क्विज खेळू शकता प्रिपरेशन ऑफ जॉग्राफिक मॉडेल म्हणजे पृथ्वीचा मॉडेल किंवा मातीने बांधलेल्या डोंगराचा मॉडेल असं तुम्ही करून ह्या डिस्कशन तुम्ही करू शकता मुलांमध्ये
डिस्प्ले जॉग्राफिक डॉक्युमेंटरी किंवा एक छोटीशी डॉक्युमेंटरी आणलेली, समजा तुम्ही कुठे व्हिजिट केल्यावरची त्याची व्हिडिओ शूटिंग करून आणलेला आहे, तर काय काय त्याची माहिती, असे अनेक प्रकारे तुम्ही जॉग्राफी डे म्हणून साजरा करू शकता. त्यानंतर क्विज, प्रश्न उत्तरे करू शकता 2 गट पाडून. अशा अनेक प्रकारचे तुम्ही इथं विविध प्रकारचे खेळ तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला भौगोलिक नॉलेज तुमचं वाढू शकतो. ठीक आहे. वी अंडरस्टूड दिस. आपल्याला काय काय समजलंय? अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ जॉग्राफी. आपल्याला व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ जॉग्राफी, तर आपलं हे शिकलेलं आहे. त्यानंतर अंडरस्टूड द सोर्स ऑफ जॉग्राफी स्टडी. कुठले कुठले सोर्स आहे? फिजिकल आणि मानवी मॅन-मेड सोर्सेस आहेत. कॅन क्लासिफाय सोर्स ऑफ जॉग्राफी स्टडी द प्रायमरी अँड सेकंडरी बाय कलेक्शन ऑफ डाटा कलेक्शन म्हणून आपल्याला आपण शिकलेलं आहे. हे डिस्कस तुम्ही लेटस्ट डिस्कस द जॉग्राफी स्टडी इज नॉट लिमिटेड द स्कूल गोईंग चिल्ड्रन्स बट इट इज युजफुल टू एव्हरी एलिमेंट्स ऑफ द सोसायटी. म्हणजे भूगोल हा फक्त लहान मुलांसाठीच उपयोगात नाही, तर लहान मुलांपासून मोठ्या मुलांपासून सर्वांसाठीच त्याचा उपयोग होतो. तर कसं, समजा तुम्ही कुठं गावाला चालले असाल तर तुम्हाला तिथली माहिती असेल. आज अत्याधुनिक माहिती आपल्याला मिळाली आहे. अंतर्जाल, इंटरनेटमुळे आपल्याला तिथली माहिती लगेच मिळते की तिथलं डिस्टन्स किती आहे, तिथं जायचं कसं, हे फार जवळ आलेलं ते इंटरनेटमुळं. हाऊ इज जॉग्राफी युजफुल फॉर द स्टुडंट्स. स्टुडंट्सना पण कसं यूज आहे, विद्यार्थ्यांना पण त्याचा कसा उपयोग होतो. त्यानंतर टीचर्स, पॅरेंट्स, रिसर्चर्स, फार्मर, बिझनेसमॅन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड डिफेन्स फोर्स. हा सगळ्यात महत्त्वाचा डिफेन्स फोर्स. भौगोलिक परिस्थितीचा फार उपयोग होतो डिफेन्सला. म्हणजे जो आपलं देशाचे संरक्षण करत असतात त्यांना फार महत्त्वाचं आहे जॉग्राफी शिकणे. म्हणून बघा, तुम्ही जर नेव्ही, डिफेन्समध्ये जर जॉब करता, जॉग्राफी हा विषय कंपल्सरी असतो मित्रांनो. ठीक आहे. आता ह्याच्या प्रश्न उत्तर मी तुम्हाला देईन नंतर. दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तर तुम्हाला सादर करेल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.